नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्व बांधवांना, सर्व मित्रांना, लाभार्थ्यांना, सबस्क्रायबर सदस्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि आरोग्याचं जावं असं म्हणत या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक पत्रकं जाहीर केलेत. तहसील कार्यालयातून सुद्धा पत्रकं जाहीर झाल्यात, नोटिसा जाहीर झाल्यात, अनेक सूचना फलक असतील, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहीर केलंय की दिव्यांग लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी ठराविक कागदपत्र हे तहसील कार्यालयामध्ये दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर UDID कार्ड हे अपडेट केलं पाहिजे. परंतु मित्रांनो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय, सर्वांना नम्रपणे विनंती करतोय की मित्रांनो, तुमच्या बाबतीमध्ये जे काही पैसे किंवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत नाहीत ते पाहून किंवा ऐकून खूप वाईट वाटतं. परंतु मित्रांनो, कुठेतरी आपलीसुद्धा चूक असू शकते, कारण राज्य सरकार प्रशासन वेळोवेळी काही ना काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवत असतो. परंतु आपल्याला ते माहीत न असल्याने किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष असल्याने आपल्याला हप्ते नियमित स्वरूपात येत नाहीत. परंतु मित्रांनो, या पुढील एप्रिल महिन्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना राज्य सरकार प्रशासन तहसीलदार कार्यालयातून दिली जाते की ज्या लोकांना पुढील हप्ते नियमित स्वरूपात यावे यासाठी प्रत्येकाने त्यांची UDID कार्ड, प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जे काही कागद असतील, जे सांगितले असतील, ती सर्व कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे, तरच पुढील हप्ता तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, ज्या बांधवांचे, ज्या लाभार्थ्यांचे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी होणार नाही त्यांनासुद्धा पुढील हप्ता दिला जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की या पुढील हप्त्यावरती राज्य सरकार प्रशासनाची कडक नजर असणार आहे. कदाचित या दोन्ही गोष्टींमुळे तुम्ही मागे राहून तुम्हाला पैसे येऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमच्याकडून राहून गेली तरीसुद्धा तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. आणि मग दिवसेदिवस गेल्यानंतर आता राज्य सरकार प्रशासनाने स्पष्टपणे परिपत्रक काढलेत, मग नंतर तुम्हाला हप्ते जर आले नाहीत मग आपण कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याशी बोलू शकत नाही, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता येणार, नाही तर येणार नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना नम्रपणे विनंती करतोय, म्हणजे विनंतीच करतोय, लक्षात ठेवा, कारण तुम्ही या दोन गोष्टी केल्या तरच एप्रिलचा हप्ता येणार आहे, लक्षात ठेवा, नाही तर हप्ता येणार नाही. UDID कार्ड अपडेट करून घ्या, ते आधारशी लिंक करून घ्या, त्याच्यावरती स्पेलिंग, नाव, सगळ्या गोष्टी. आणि एक लक्षात ठेवा, आत्ता UDID कार्डचे जे ऑफिस आहे किंवा जिल्हा रुग्णालय असेल किंवा जे काही दिव्यांग सक्षमार्गी विभाग आहे, जिथून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस होतात, त्यांनासुद्धा सूचना केलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचं वेटिंग ठेवू नका, त्यांची कामं पटापट करा. त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे करून घ्या, लक्षात ठेवा. आणि UDID कार्ड संदर्भात जर काही अडचणी असतील, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती फॉर्म भरताना काही अडचण असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, किंवा व्हॉट्सअप ग्रुप तर आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, जेणेकरून आपल्याला हा जो विषय आहे हा सॉल्व करायचा आहे आणि पुढील हप्ते आपल्याला व्यवस्थित मिळाल्याचे. अशा पद्धतीने मित्रांनो, गुढीपाडवा आहे, सर्वांना आनंदाचा गेला असेल जावो. आणि या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय, काय तर UDID कार्ड अपडेट करून ते तहसील कार्यालयामध्ये जमा करा, दिव्यांग पोर्टलवरती माहिती तुमची भरून टाका, नोंदणी करून टाका. या दोन गोष्टीमुळे पुढील हप्ते तुमचे थांबू शकतात जर केले नाही तर. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असं या ठिकाणी म्हणून थांबतो. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.